संघाचा 12वा खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा। चामुंडा संघाचा 12वा खेळाडू, आमची कळकळीची विनंती असेल 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। कर्णधार दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्या। बघूया सृष्टी रेसिडेन्सी वर्सेस चामुंडा चामुंडा गार्डन। सलामीची जोडी सृष्टी रेसिडेन्सी संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि चामुंडा संघाला आव्हान दिले फलंदाजीसाठी। सलामीचे फलंदाज रुपेश आणि निलेश, सलामीची जोडी चामुंडा संघाची। स्ट्राइक बॅट्समन रुपेश, बघूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतात ते। 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक आहे साईदादा शेलार यांच्याकडून। 3 चेंडूवर लगातार 3 षटकार मारल्यास साईदादा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि 3 चौकाराला सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे साईदादा शेलार यांच्याकडून। तसेच विकेट हॅट्रिकला पण पारितोषिक आहे साईदादा शेलार यांच्याकडून 1000 रुपयाचं। चला सामना सुरुवात करा। रुपेश, सृष्टी रेसिडेन्सी संघाचा 12वा खेळाडू सनी, सनी टू रुपेश। बघूया सनी कशी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी। चेंडू निर्धाव असा चेंडू, रुपेश यांना काही समजलेला नाहीये। अतिशय वेगवान गोलंदाज सनी। बघूया पुढून मारायचा प्रयत्न, टळवलेला चेंडू, एक धाव पूर्ण, गॅप मध्ये खेळून काढला। दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण। सुंदर रनिंग रुपेश यांच्या मार्फत। संघाची धाव संख्या 2 ने वाढत आहे। संघाची धाव संख्या झालेली आहे ती बिनबाद 2। बघूया सनी टू रुपेश, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, मात्र एक धाव काय रोखू शकत नाही। सुंदर गोलंदाजी सनी यांची। संघाची धाव संख्या वाढलेली आहे 1 ने। संघाची धाव संख्या झालेली आहे ती बिनबाद 3। मारण्याचा प्रयत्न फसला, एक धाव मिळते निलेश यांना। चार चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, एक धाव पूर्ण करतो रुपेश। दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि आता मात्र धावचीत होतोय रुपेश। पहिला हादरा चामुंडा संघाला रुपेशाच्या स्वरूपात, पहिला गडी बाद होतोय धावचीतच्या स्वरूपात। नवीन फलंदाज मैदानात श्रद्धेश रुपेश यांची जागा भरून काढण्यासाठी। बघूया श्रद्धेश आपल्या संघासाठी किती धावा जमवतात ते। 5 चेंडू आणि 5 धावा झालेल्या आहेत त्या चामुंडा संघाच्या। चांगली गोलंदाजी करतोय तो सनी, आपल्या संघासाठी रोखून ठेवतोय चामुंडा संघाला। पॉवर प्लेचा षटक आहे।
बघूया सनी निलेश टाटवलेला चेंडू आता मात्र फिल्डर आणि सुंदर असा झेल टिपतोय आणि बाद करतोय निलेश यांना. निलेश यांची खेळी समाप्त करतोय. दुसरा हादरा चामुंडा संघाला निलेश यांच्या स्वरूपात. सुंदर गोलंदाजी सनी यांची 2 गडी बाद करतोय आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 गडी बाद 5. सुंदर गोलंदाजी सनी यांची आणि नवीन फलंदाज निलेश यांची जागा भरून काढण्यासाठी तो येतोय तो मयूर. संघाचा वैयक्तिक दुसरं षटक हाताळत आहे तो प्रतीक. बघूया प्रतीक आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतोय. प्रतीक टू मयूर. 1 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती चामुंडा संघाची 5. 2 गडी बाद 5. संघाचं वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना पाहू शकता तुम्ही प्रतीक याला. तसेच नवीन फलंदाज मैदानात मयूर. मयूर टू प्रतीक. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न एज लागते गडी बाद होतोय. सुंदर गोलंदाजी सुंदर अशी सुरुवात प्रतीक यांची. गडी बाद करतोय. पहिलाच चेंडूत बळी घेतोय प्रतीक आपल्या संघासाठी आणि मयूरची खेळी समाप्त होते. नवीन फलंदाज मैदानात निलेश पवार. सुंदर गोलंदाजी प्रतीक यांची. पहिल्याच चेंडूवरती बळी घेतोय. चांगली मोलाची कामगिरी करतोय प्रतीक आपल्या संघासाठी. बघूया प्रतीक निलेश. निर्धाव असा चेंडू बीट होतोय तिथे. भोरी कॉलनी संघाचे कर्णधार आणि एकविरा संघाचे कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. मारण्याचा प्रयत्न बीट होतोय. सुंदर गोलंदाजी प्रतीक यांची. 3 चेंडू आणि 5 धावा रोखून ठेवले चामुंडा गार्डन संघाला प्रतीक यांनी. बघूया निलेश. मारण्याचा पुन्हा प्रयत्न होतोय मात्र चेंडू काय पट्ट्यात येत नाहीये. 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. संघाची धावसंख्या ही 1 ने वाढत आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 6. पुन्हा सुंदर गोलंदाजी प्रतीक यांची. मारण्याचा प्रयत्न लगातार होत आहे मात्र पट्ट्यात येत नाहीये चेंडू. 5 चेंडू फेकलेले आहेत प्रतीक यांनी आणि मात्र 1 धाव दिली आहे. सुंदर कामगिरी संघासाठी प्रतीक यांची. रोखून ठेवलंय त्यांनी फलंदाजांना. आता मात्र टळलेला चेंडू 1 बाउन्स. थोडस गचाचं क्षेत्ररक्षण 2 धावा काढतोय तो मयूर. श्रद्धेश आणि 2 षटकानंतर जी चामुंडा संघाची धावसंख्या झालेली आहे ती 8. सुंदर गोलंदाजी प्रतीक यांची. विनीत संघाचं 3रं षटक हाताळताना पाहू शकता तुम्ही विनीतला. बघूया विनीत आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतो. आणि त्यांना सामोरं होतो निलेश पवार. राईट हँड बॅट्समन निलेश पवार. संघाला अपेक्षा आहे निलेश कडून चौकार षटकाराची.
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 8. विनीत टू निलेश, त्यांना मारा करतो तो विनीत. लेफ्ट हँड बॉलर मारण्याचा प्रयत्न आणि झेल सुटतोय विनीत यांच्याकडून. 1 धाव पूर्ण करतोय निलेश आणि एकाच धावेवर समाधान म्हणायला लागते निलेश यांना. सुंदर प्रयत्न होता, सुंदर गोलंदाजी विनीत यांची. संघाची धावसंख्या 1 ने वाढत आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 9. बघूया विनीत लढवण्याचा प्रयत्न, धावचित आणि बाद. निलेश यांची खेळी समाप्त होते. निलेश आणि नवीन फलंदाज मैदानात स्वप्नील. रोखून ठेवलंय चामुंडा संघाला. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 9. तिसरं षटक चालू आहे. नवीन फलंदाज स्वप्नील. नगरसेवक चषक 2022 आयोजक साई शिवाजी शेलार, वॉर्ड क्रमांक 46. चांगलं आयोजन, चांगली स्पर्धा इथे खंबाळवाडा ग्राउंडवर. मारण्याचा प्रयत्न आणि बाद. गडी बाद होतोय, खातही खोलत नाहीये. स्वप्नील बाद होतोय. स्वप्नील यांची खेळी समाप्त होते. सुंदर गोलंदाजी करत आहे विनीत आपल्या संघासाठी, चांगली कामगिरी करत आहे. आणि नवीन फलंदाज स्वप्नील यांची जागा भरून करण्यासाठी राहुल माने मैदानात. चांगलं आयोजन पाहू शकता तुम्ही खंबलपाडा ग्राउंडवर. नगरसेवक चषक 2022 आयोजक श्री साई शिवाजी शेलार, वॉर्ड क्रमांक 46. वर्ष पहिले ही खूप मोठी स्पर्धा पाहू शकता तुम्ही YouTube लाईव्ह च्या मार्फत. पुन्हा बीट होत आहे. सुंदर गोलंदाजी विनीत यांची. रोखून ठेवलंय त्यांनी फलंदाजांना. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाहीये चेंडू. राहुल यांच्या बीट होत आहेत. निर्धाव चेंडू फेकतोय विनीत. पुन्हा वेळेस सामन्याकडे मारण्याचा प्रयत्न, पूर्ण निर्धाव चेंडू. 5 चेंडू. किती बॉल झाले? 5 चेंडू. 1 to go. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. बघूया विनीत टू राहुल. पुन्हा मारण्याचा प्रयत्न फसला. सुंदर गोलंदाजी विनीत यांची. चांगली कामगिरी बघायला मिळते संघासाठी. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 9. रोखून ठेवलंय 9व्या धाव्यावर. विनीत यांनी षटक हाताळताना एकच धाव दिलेली आहे. सुंदर गोलंदाजी. आणि शेवटचं षटक घेऊन येत आहे तो डॉक्टर यादव. बघूया डॉक्टर यादव. संघाचा शेवट षटक हाताळत आहे तो डॉक्टर यादव. बघूया काय कामगिरी करतो, कशी गोलंदाजी करतो. डॉक्टर यादव टू श्रेयस.
फिल्डिंग मध्ये परिवर्तन आणताना बघूया डॉक्टर यादव आपल्या संघासाठी मारण्याचा प्रयत्न यांचा. चेंडू काय बॅटला लागत नाहीये. रनआउटचा चान्स होता मात्र थोडी गचाळ क्षेत्ररक्षण तिथे. श्रद्धेश यांच्या बॅटीला काय बॉल लागत नाहीये. निर्धाव होत आहेत ते वारंवार. पुन्हा उसळी घेऊन टाकला आणि पंचांचा निर्णय नो बॉल. बघूया श्रद्धेश फ्री हिटचा फायदा घेतो की नाही, षटकार मारतो की नाही. संघाची धाव संख्या वाढत आहे 10. बघूया फ्री हिट. स्लोवर टाकलेला चेंडू टटोला आहे आणि आता मात्र झेल सुटतोय दुसऱ्यांना. 2 धावा धावून घेतोय श्रद्धेश आपल्या संघासाठी. संघाची धाव संख्या वाढत आहे 2 ने 12. डॉक्टर यादव टू श्रद्धेश. चेंडू आणि धावचित होता होता वाचलेत राहुल आणि गचाचं क्षेत्ररक्षण तिथे डॉक्टर यादव यांचं. निर्धाव पुन्हा मारण्याचा प्रयत्न श्रद्धेश यांचा. निर्धाव चेंडू टाकतोय डॉक्टर यादव. श्रद्धेश यांना काही समजत नाहीये. बीट होत आहेत. शेवटचा चेंडू एक धाव घेतोय. 1 to go. एकच धावावर समाधान मानायला लागतं श्रद्धेश यांच्या. संघाची धाव संख्या झालेली आहे ती 13. सुंदर गोलंदाजी सृष्टी रेसिडेन्सी संघाची. बघूया शेवटचा चेंडू डॉक्टर यादव. त्यांना मारा करतो तो राहुल. शॉर्ट पिच चेंडू होता ऑब्जेक्शन टटोलेला. 1 बाउन्स चौकार मारतोय राहुल. आता मात्र संघाची धाव संख्या 4 ने वाढत आहे 17. चामुंडा संघाची धाव संख्या झालेली आहे ती 17 आणि 18 धावांचं लक्ष ठेवलंय सृष्टी रेसिडेन्सी समोर. अतिशय मापक असं आव्हान आहे. चांगली गोलंदाजी सृष्टी रेसिडेन्सी संघाची रोखून ठेवलंय आणि आता तुम्ही पाहू शकता भोरी कॉलनी संघ आणि एकविरा 11 संघ यांच्यामध्ये नाणेफेकी होत आहे. भोरी संघाचे कर्णधार आणि तसेच एकविरा 11 संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यावे. नाणेफेकी होत आहे साध्यता मार्फत. एकविरा 11 वर्सेस भोरी कॉलनी 11. भोरी कॉलनी टॉस विन झालेले आहे आणि त्यांनी डिसिजन कळवावा आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे भोरी कॉलनी 11 संघाने आणि आव्हान केलंय एकविरा 11 संघाला फलंदाजीसाठी. सलामीची जोडी मैदानात सृष्टी रेसिडेन्सीची सनी भूषण. अतिशय मापक आव्हान ठेवलंय चामुंडा गार्डन संघाने सृष्टी रेसिडेन्सी समोर. अवघ्या 18 धावा 24 चेंडू मध्ये 18 धावाचं आव्हान.
सलामीची जोडी सनी आणि भूषण. स्ट्राईकला कोण आहे हो? सनी भूषण. स्ट्राईक फलंदाज भूषण आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते सनी. आणि संघाचं वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय तो तुम्ही खेळता चांगलं खेळता उद्या म्हणून तुमची लोक आमच्यावर मॅच लावत नाही व्हॉलीबॉलचे नाही क्रिकेटचे बॉक्स. चला सामना लवकरात लवकर चालू करा. पंच चांगलं आयोजन. नगरसेवक चषक 2022. आयोजक श्री साई शिवाजी शेलार. वॉर्ड क्रमांक 46. वर्ष पहिले तुम्ही पाहू शकता YouTube लाईव्हच्या मार्फत. चांगलं आयोजन केलं आहे इथे खंबालपाडा ग्राउंडवर. आणि सामना लवकरात लवकर चालू करा. पंच तसेच सोसायटीचे पदाधिकारी असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील कृपया त्यांनी स्टेजवर येऊन बसावे ही आमची कळकळीची विनंती असेल तुम्हाला. खंबाळपाड्यातील सर्व सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिक असतील पदाधिकारी असतील त्यांची इथे स्टेजवर उपस्थिती दाखवा अशी कळकळीची विनंती असेल कमिटीची. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. चामुंडा गार्डन संघाला मी विनंती करतो की त्यांनी क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या आणि सामना लवकर चालू करा. वेळ आपल्याला कमी आहे. अजूनही सामने खेळवायचे आहेत. सलामीची जोडी भूषण आणि सनी आणि संघाचं वैयक्तिक पहिल्या षटक हाताळतोय तो श्रद्धेश. अतिशय मापक आव्हान ठेवलंय सृष्टी रेसिडेन्सी संघासमोर. 18 रनांचं मापक आव्हान. बघूया कशी कामगिरी करतात भूषण टू श्रद्धेश. आणि मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण करतोय आणि 22च्या स्वरूपात धाव. संघाचं खाता उघडतोय 1 ने भूषण. संघाची धाव संख्या झालेली आहे ती बिनगडी बाद 1. चला पुन्हा वळूया सामन्याकडे. श्रद्धेश टू सनी. कशी कामगिरी करतो सनी आणि फुलटॉस चेंडू फेकून दिलाय. 1 बाउन्स चौकार. घनगती प्रहार करतोय सनी. संघाची धावसंख्या 4 ने वाढवतोय. संघाची धावसंख्या झाली आहे ते बिनबाद 5. चांगली सुरुवात म्हणावी. सुंदर फलंदाजी. चांगला समाचार घेतलाय. बघूया पुढील चेंडू. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते. एकच धावर समाधान मानावं लागतंय सनी यांना. संघाची धावसंख्या 1 ने वाढत आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनगडी बाद 6. बघूया श्रद्धेश. स्ट्राईकला आहेत ते भूषण. श्रद्धेश टू भूषण. लढवण्याचा प्रयत्न. एक धाव चित्त्याच्या वेगाने घेतली आहे सनी यांनी. एक धाव पूर्ण करतोय. संघाची धावसंख्या वाढते 1 ने. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 7. लेफ्ट हँड बॅट्समन सनी. बघूया पुन्हा आढळलेला चेंडू आणि खणखणीत असा चौकार सनी यांच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 4 ने वाढत आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनगडी बाद 11. सुंदर सुरुवात म्हणावी सृष्टी रेसिडेन्सी संघाची.
5 चेंडू झालेले आहेत. 1 टू गो. पुन्हा खणखणीत असा चौकार सनी यांच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 15. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर अजून 3 धावांची गरज. अजूनही 3 धावा पाहिजेत जर संघ. आर्यन नावाजलेले गोलंदाज आर्यन तुम्ही पाहू शकता. चामुंडा गार्डन संघाचं वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना आर्यन त्यांना सामोरा जातोय तो राईट हँड बॅट्समन भूषण. 3 धावाची गरज आहे विजयासाठी सृष्टी रेसिडेन्सी संघाला. चला सामना चालू करा. आर्यन टू भूषण आणि सुंदर चेंडू. निर्धार होतोय चेंडू. सुंदर गोलंदाजी आर्यन यांची. आउट दिला का नाही दिला? आउट नाही दिला अजून. काय आलं? आणि पंचांकडे अपील करताना एसटी रक्षक. पंच निर्णय कळवा. निर्धाव असा चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहिला याची सर्व संघांनी नोंद घ्यावी. पुन्हा आर्यन टू भूषण. अजूनही 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आता मात्र 1 धाव धावून घेतोय भूषण आणि वाईट चेंडू. दिशा भरगडतोय आर्यन. अतिरिक्त धाव फेकतोय. संघाची धावसंख्या 2 ने वाढत आहे 17. आता 1 धावाची गरज सृष्टी रेसिडेन्सी संघाला जिंकण्यासाठी. आता मात्र विजयी संघ सृष्टी रेसिडेन्सी. विजयी संघाचं हार्दिक स्वागत तसेच हारलेल्या संघाचं पण हार्दिक स्वागत. चामुंडा गार्डन